नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। 2 वर्षापासून पोलीस भरती निघत आहे, परंतु ओबीसी या प्रवर्गाला एक पण वॅकन्सी दिलेली नाही आहे। ओबीसी समाज गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळजवळ 60% वरून आहे, बाकी 40% मध्ये इतर जाती येतात। तरी सुद्धा 60% ओबीसी असून आपल्या जिल्ह्यामध्ये एक पण ओबीसीची जागा दिलेली नाही आहे। मी आदरणीय एसपी साहेबांना असे निवेदन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठी कमीत कमी 22 ते 23 जागा तरी सुद्धा आपल्याला देण्यात यावे आणि बिंदू नामावलीमध्ये बदल करण्यात यावा। ती निरंक असल्याचे कारण जे होते मागच्या वर्षी की आपल्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून जे आपले अंमलदार बदलून येतात, त्यामुळे ओबीसीची वॅकन्सी ही फार कमी शिल्लक असते। त्यामुळे ज्यावेळेस भरती निघते त्यावेळेस ते भरती शिल्लक जागा दिसत नाही। यावर्षीसुद्धा जी भरती होणार आहे त्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या जागा सध्या तरी आपण वॅकन्सी नील आहे, कारण बाहेरच्या जिल्ह्यातून अजून आपले अंमलदार येत आहेत। तरीसुद्धा आता बिंदू नामावलीचं काम आपल्या जिल्ह्याचं तयार करणं चालू आहे। जर बिंदू नामावलीमध्ये आपल्याला जर अधिक पदांना मान्यता मिळाली तर त्याच्यामध्ये ओबीसींचे पद आपण ॲडजस्ट करू शकतो, परंतु सध्याच्या पोझिशननुसार ती वॅकन्सी नाही आहे। परंतु भविष्यात बिंदू नामावलीनुसार आपण ते ॲडिशनल पद आपल्याला मिळू शकतात। मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहे आणि 2 वर्ष झाले तर ओबीसीची गोंदियाला एकही वॅकन्सी निघालेली नाही आहे। तर त्याकरिता आम्ही आंदोलन उचलले आहे की आम्हाला ओबीसीची जागा हवी, कारण की आमच्या ओबीसीवर अन्याय होत आहे आणि बाकीचे वॅकन्सी तिथं होत आहे लागत आहेत, पण आमची ओबीसीची वॅकन्सी एकही नाही आहे। गेल्या वर्षी पण आणि 2021, 22, 23 जी आहेत तिथं पण ओबीसीची वॅकन्सी आलेली नाही आहे। त्याच कारणानं आम्हाला यावर्षी तरी ओबीसीची कमसे कम 25 तरी जागा द्यायला हवी, कारण की ओबीसीचे विद्यार्थी एवढे पुष्कळ वाढलेले आहेत। त्याच्या कारणानं आम्हाला ओबीसीची वॅकन्सी द्यावी। मी 3 ते 4 वर्ष होत चालले की मी पोलीस भरतीला सहसा मेहनत करत आहो। 2023-24च्या भरतीला 17,500 काही जागा निघाल्या होत्या, तिथं सुद्धा ओबीसी ह्या प्रवर्गाकरिता 0 पदे होते। आज 2024-25ला सुद्धा पोलीस भरती आपल्याला मिळालेली आहे, परंतु गोंदिया जिल्ह्याला आज तरी सुद्धा 0 जागा अशा देण्यात आल्या। काय आजच्या तारखेला बोलण्यात जर नसा बोललो तर गोंदिया जिल्हा हा ओबीसीची पटसंख्या काही 60%, 65% अशी काही ओबीसीची पटसंख्या आहे। जर ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीची पटसंख्या ही जास्त असून जरी त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात, त्यांना जर पदेश नाही मिळाले आणि ते वयोगटाच्या बाहेर पडतात, जर आज सुद्धा ओबीसीला जागा नाही आणि ह्या भरतीला जर आमचे वय निघून गेले तर समोर भरती सुद्धा आम्हाला मिळणार नाही आहे। आम्ही अफाट प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा आम्ही जर मागं घातले जात आहोत, आमच्यासोबत अन्याय केले जात आहेत, तर याकरिता जबाबदार कोण राहणार आहे? आमचे आई वडील फार अफाट कष्ट करतात आणि बाळांना शिकवतात की माझा बाळ कोणता तरी भावी अधिकारी व्हावा, तो आपल्या गावाकरिता, आपल्या तालुक्याकरिता किंवा आपल्या जिल्ह्याकरिता कष्ट करावा, किंवा जिल्हाधिकारी जे आपल्या जिल्ह्यात रहवास करतात त्यांना सर्वांना कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने तो मदत करावा, अशी काही आई वडील अपेक्षा करतात, बाळाच्या भविष्याकरिता विचार करतात। आणि जर ह्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना जर जिल्ह्याच्या जागा नाही मिळाल्या तर ते विद्यार्थी जावं कुठं? अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।